नमस्कार, मी राजेंद्र गुरव आणि आपण पाहत आहात आपले आवडते यूट्यूब चॅनल गुरव की. मित्रांनो, हॉल बुक झाला, मांडव सजला, वाजंत्री आले, नवरी पण तयार झाली, करवले सगळेच लग्नाला यायला तयार झाले. तयारी जयत तयारी सुरू झाली, पण नवऱ्याचा अजून पत्ता नाही. अशीच गट महाराष्ट्राचा मुख्यमंत्री पदाचा उमेदवार अजून 8 दिवस झाले तरी निश्चित झाला नाही. त्याची काय कारणं आहेत हे आपण आज जाणून घेऊया. महाराष्ट्राच्या मुख्यमंत्री पदाचं नाव न डिक्लेअर करण्याचं सगळ्यात मोठं कारण JP नड्डा असू शकतील. हे भाजपचे केंद्रीय नेतृत्व आहे ते असू शकतील, कारण JP नड्डांचा जे भाजपचे राष्ट्रीय अध्यक्षपदाचा जो कार्यकाल आहे तो डिसेंबरमध्ये पूर्ण झाला होता आणि आता त्यांना ते 1 वर्षाचं एक्सटेन्शन मिळाले आहे आणि ते सुद्धा पूर्ण आता होत आलं आहे. मग दिल्ली दरबारची जी नेतेमंडळ आहेत ती महाराष्ट्राला थोडा गोंधळ टाकायला पाहत आहे का, किंवा महाराष्ट्राचे जे देवेंद्र फडणवीस आहेत ज्यांनी भक्कमपणे 3 वेळा आपल्या स्वबळावर आपल्या नावावरती भारतीय जनता पार्टीला विजयापर्यंत नेऊन ठेवले, त्यांचं मार्केट डाऊन करण्याचा तर प्रयत्न JP नड्डा करत नाहीत ना असा संशयही येतो. मीडियामध्ये एकच चर्चा चालू आहे की भारतीय जनता पार्टीचे जे राष्ट्रीय अध्यक्ष आहेत त्यांच्या जागी आता देवेंद्र फडणवीस यांची वर्णी लागू शकते, कारण RSS हेच यांच्याकडे देवेंद्र फडणवीस हा एक चॉईस सगळ्यात मोठा आहे. त्याच्यामुळे JP नड्डा आपलं नाव आपल्या पदाला धोका पोचतोय असं वाटत असल्यामुळे ही उमेदवार अजून डिक्लेअर न करण्याचं षडयंत्र करत आहेत का असा मला शंका येतो. दुसरी गोष्ट म्हणजे महाराष्ट्रातल्या त्यांच्यात लॉबीतले काही नेते हाताशी धरून मराठा नेता हवा, OBC नेता हवा, ब्राह्मण नेता नको अशा चर्चा त्यांच्यामार्फत रंगवत आहेत असं वाटतं की जेणेकरून टाईम निघून जाईल. महाराष्ट्र भारतीय जनता पार्टीमध्ये थोडा गोंधळ निर्माण होईल असंही वाटते. दुसरी गोष्ट अशी की RSSचा सगळ्यात मुख्य चॉईस हे देवेंद्र फडणवीसच महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रीपदासाठी आहे. तसेच जर महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रीपदी जर देवेंद्र फडणवीस नाही बसले तर त्यांना भारतीय जनता पार्टीच्या राष्ट्रीय अध्यक्षाची म्हणून चॉईस ही पहिली पसंत आहे. त्याच्यामुळे JP नड्डांना असं वाटत असणार की आपल्या खुर्चीला धोका आहे, त्याच्यामुळे हा जो विषय आहे तो ते बाळगाळ ठेवत आहेत. दुसरी गोष्ट म्हणजे देवेंद्र फडणवीस जरी ब्राह्मण असले तरी ते सर्व समाज घटकांना घेऊन एकत्र येऊन सर्व पक्षातील नेत्यांना एकत्रित घेऊन चालण्याचं त्यांना कसं अवगत आहे. त्याच्यामुळे देवेंद्र फडणवीस हे सेंट्रल पॉईंट ठरू शकतात. देवेंद्र फडणवीस हे ब्राह्मण ह्या एकाच निष्कर्षावरती त्यांची गुणवत्ता, त्यांचं कर्तृत्व, त्यांचं नेतृत्व जर डावललं जात असेल तर देवेंद्र फडणवीसांवरती अन्याय केला जातो हे असं मला वाटतं. महाराष्ट्रातली जनता देवेंद्र फडणवीसच्या कामावरती खुश असून त्यांचे जे विरोधक आहेत ज्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष फुटला गेला किंवा शिवसेना फुटली गेली, त्यांचे जे समर्थक आहेत तेच त्यांच्यावरती नाराज आहेत. अदरवाईज देवेंद्र फडणवीसांचं नेतृत्व हे सर्व सक्षम असून देवेंद्र फडणवीसांचं नेतृत्व महाराष्ट्रातल्या तमाम जनतेला मान्य आहे. दुसरी गोष्ट म्हणजे जे लिब्रांडो पत्रकार जेव्हा डाव्या आघाडीचे विचार करणारे जे पत्रकार आहेत त्यांनाच देवेंद्र फडणवीस हे महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रीपदावर नको आहे. त्याच्यामुळे ते बऱ्याचशा उलट्या चर्चा मीडियामध्ये घडवून आणून देवेंद्र फडणवीस, विनोद तावडे, पंकजा मुंडे तसेच चंद्रकांत पाटील यांची नावं पुढे रेटून आपापसात ज्याप्रकारे जातीमध्ये म्हणजे भांडण लावून घेण्याचं काम हेच मीडियावाले करत आहेत असं मला वाटतं. त्याच्यामुळे जे राष्ट्रीय अध्यक्ष JP नड्डा आहेत त्यांनी लवकरात लवकर देवेंद्र फडणवीसांचं नाव जाहीर करावं किंवा त्यांचा कोण त्यांच्या मनात जे ठरवलेला मुख्यमंत्र्यांचं नाव आहे ते जाहीर करून महाराष्ट्रात त्या मुख्यमंत्रीपदाच्या नावाचं सस्पेन्स कमी करावा असं मला वाटतं. मित्रांनो, मी इथेच थांबतो. आपल्याला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि मित्रपक्षांना पाठवा. धन्यवाद.